हे आमचा टेंट आहे आता काहीतरी समोर बी हे बघा टेंट लागले तर एका हे मोठ्या गुफामध्ये असल्या मसाले भात एकदम मस्त मध्ये. आता जाऊ टेंट लावू, थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे. मला कडी अरे मला कडी दाख. आणि ही खांब ही तर तुटलाय हो. मग ही त्या काळामध्ये तर नसेल ना तोडले ना. ही बघा बघा इकडे नक्षी गावली एक हे तर आहे काहीतरी बघा भावांनो ही बघा इथे एक भांड ही एक जुन्या काळामधलं एक भांड ही. आणि हे भांडलं इथं होलं या आपल्या घरामध्ये कसं असतं आपण हात धुवायला करतो तसं इथं ही आहे. अरे ही लेणी आहे, लेणी आहे त्या ही. हा ही लेणी आहे. हे का इथे एक खांब, हे का इथे एक खांब. ही बघा हे काच पठाराची फुलं. माणसं म्हणते ती काच पठाराला या काच पठाराला या. ही काच पठाराची फुलं हे का इथंच. हे मी काय बघितलं त्या खांदून इथं आतमध्ये काय असलं आपल्याला काय माहित नाही, पण इथं आतमध्ये खड्डा खांदून काहीतरी केलेलं या. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं भावांनो या अलंग मलंग कुलंगच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये. सारखी भावांनो व्हिडिओ खूप जास्त मोठा होणार आहे ही मला आधीच माहिती होतं. त्यानंतर भावांनो ही इंट्रो मी घेतोया आणि तुम्हाला सांगतो इंट्रोमध्ये की भावांनो ही पार्ट दुसरा आहे. पार्ट 1 नसेल बघितलं तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. संपूर्ण व्हिडिओ बघा खूप जास्त आम्हाला. काय हाऊस ब्यूज आहे काय इथं पाणी टाकाय द्या. होय होय हे काय आहे बाप रे काय राव पूर्णपणे साम्राज्य असलं का ते राववर. एवढा मोठा वाडा खाली एवढी 30-40 घरं इकडं एवढ्या जास्त पाण्याच्या टाक्यामध्ये भावनं पूर्णपणे एक गाव होतं काही आहे तर मला समजणं झालंय काय. तुम्हाला मी काय म्हणतोय ऐका येतंय का ऐका येतंय एकदम क्लिअर आहे काय ते. तुमचं नाव काय आपण कुठल्या ठिकाणी आलोया एवढा जास्त क्लिअर आवाज. रायगडावरचा कागद फाडला तरी आवाज कसा सिंहासनापर्यंत जातो. सेम टू सेम आहेत ना बोललेला आवाज क्लिअर तिकडे जातो या. भारत माता की वंदे. काय बा म्हणणं बघितलं का कसं म्हणजे काय काय कसं म्हणलं बघितलं तुम्ही. नॉर्मल ह्या ठिकाणी बसून ह्या ठिकाणी जर आपण नॉर्मल बसून जरी तिकडे जरी आवाज दिला ना तिकडं आवाज एकदम मारामा जातो या. मी तुम्हाला व्हिडिओला स्टार्टिंगला सांगितलं होतं की ह्या किल्ल्याचं जेवढे बी काय रहस्य असणार आहे ना तेवढं समजा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार नाही. हे तर मी सहज जरी बोलू ना क्लिअर आवाज तिकडल्या साईडला आवाज ऐकायला जातो या. तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवलेलं आहे. आणि ही समजा इथं पाण्याच्या टाक्या द्या ही बघा इथं ही पूर्णपणे 11 पाण्याच्या टाक्या द्या पूर्ण 11 ही बघा नीटा. आणि बघा आता नुसतं तुम्हाला खोटं वाटेल बघा आता तिथनं ही बोलते मी इकडं मी ऐकणार. त्यामुळे मी म्हणतो रे भावना तुम्ही ज्या वेळेस गड केले होता का नाही त्यावेळेस त्याला दगड म्हणून कधीच बघत जाऊ नका. त्याला जसं तुम्हाला बघायचं ना त्या नजरेनं बघा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात जी बी गोष्ट तुम्ही बघता ना ती गोष्टीला निहारून बघा आणि त्या गोष्टी तुम्ही नीट बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की त्या गोष्टी काय आहेत त्या. महादेव मातरम बघितला का एकदम क्लिअर आवाज. तिकडल्या कोपऱ्यातनं हिकडल्या कोपऱ्यामध्ये एकदम क्लिअर खटा आवाज येतो या. इतक्या दमानं बोललं तरी. पाय आपटा नॉर्मल पाय आपटा बरं. क्लिअर आवाज येतोय क्लिअर आवाज. जसं रायगडावर आवाज येतो ना शेम तिथनं वाजवलं इथं आवाज येतोय. त्यामुळे म्हणतो भावांनो ही जी आहे ना ही गोष्टी तुम्ही येऊन गड किल्ल्यांवर नीट बघत जावा. एवढ्या गोष्टीचा नसच मी येऊन हे आहे तर शोध लावलेला आहे. ह्या गोष्टी बघत जावं काहीतरी नुसतं येऊन तुम्ही बघताना कचरा करून जाता ह्या गोष्टीमध्ये काय अर्थ नाही. त्यामुळे म्हणतो आपलं व्हिडिओ संपूर्ण बघत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घेत जावा असल्या गोष्टी बघण्यासाठी. चला आता बघू अजून कसं काय काय इथं अजून मला बघायला मिळतंय बघू. चला आपण ह्याला बळी पडले ते तरी ह्यातनं आतमधनं बाहेर पाणी जात नाही. हे बघा ही जी इट आहे ना एवढी एक इट नॉर्मल पाठीमागे नॉर्मल तुम्ही बघता का ना हे बघा ही दगड आता ही दगड ही कुचकी झालती. ह्याच्या पाठीमागचं कारण काय सांगू का ह्याच्यावर कंटिन्यू ह्याच्यावर झरं चालू असतंय. त्यामुळे ह्या दगडांमध्ये पूर्णपणे पाणी असतंय. पूर्णपणे ही दगड आतनं आणि बाहेरनं ओली असते. आणि ज्यावेळेस कडक ऊन पडतं ना त्यावेळेस ह्या दगडांना फाक्या पडतात आणि त्यातमध्ये हवा घुसती का नाही. आपण ही दगड थांबतो का आता आपण ही दगड आहे का नाही ही दगड आपण असा जरी काढला ना आणि ह्या दगडाचा जरी सहज आदळ नाही बघा आहे का समजा दगडात तुकडा होते कारण ही आतनं बाहेरनं पूर्णपणे त्यावेळेस वाला होता असं असतं या. त्यामुळे ही बघा उन्हाळ्यात तडकून ही दगड समजा अशी खाली लोळत आलेली ती. कारण की ही जे किल्ल्यावरचा ही जेवढा भाग आहे का ना थोडाफार ही मांजऱ्या मुरुम असतो नाही त्याच्यासारखा थोडाफार ही वरचं ही दगड आहे ती अशी. हा वाचलो
भावांनो, आपल्या महाराष्ट्रातनं जेवढी पण व्हिडिओ बघते ना, एक सांगतो मी, अलंगड ह्या किल्ल्यावर आपले हे बघा हो का, हे झालेलं आहे की तर पूर्णपणे खापडली आहे. अजूनही 5-6 वर्षानं म्हणा किंवा 2-3 वर्षानं म्हणा ही पडू शकते भावांनो. तर ह्याला ना आपण थोडंफार नीट केलं पाहिजे, ह्याला दुरुस्ती केली पाहिजे, आपण स्वतःने केली पाहिजे. ह्याला आपण पडून नाही दिलं पाहिजे, आपण ह्याला नीट केलं पाहिजे. कुणीतरी आपण समजेनं मिळून भावांनो ही समजा गोष्टी आपण समजेनं मिळून हे केल्या पाहिजे. त्या ही बघा, ह्याची रचना बघा तुम्ही कशी केली, ह्याची रचना बघा. हो का, आता नीट बघा, तुम्हाला जागतो. बघा हे बघा, हो का, वर जास्त मोठी दगड नेऊ शकत नाही, त्यामुळे बघा खाल्ल्या साईडला मोठी, त्यानंतर थोडी बारीक 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 करत वरल्या साईडला एकदम बारीक दगड येते. तर असं काहीतरी. आता ही मी पाठीमाग साईड दाखवली, आता मला फुडली साईड बघा, त्याला दाखवत. भिंत किती मोठी बघितली का तुम्ही? हे बघा, हे बघा, भिंत बघा किती मोठी या. आज आपण नुसती एका दगडाची भिंत उभा करतो, त्या काळामधली ही भिंत बघा. बघा नाही ना म्हणता 3 ते 4 फूट अंतर आहे पूर्णपणे. हेकल्या साईडने दगड येते, हेकल्या साईडने दगड येते, आणि मध्ये पूर्णपणे माती म्हणा, खांगार म्हणा, दगड अशी भरले ते या. आणि ह्याच्यावर चुन्याचा गुळाचा असा मिक्स करून ह्याच्यावर लावण्यात आलेला आहे. ह्या जर दगडाला आपण बघितलं ना, ह्याचा शेप असा आहे थोडा लांबल्या. बघा असा शेप आहे. मी शेप घडवताना म्हणजे ह्यांना किती जास्त ध्यान राखून समजा गोष्टी केल्या की कुठनंही ह्या किल्ल्याला एकदम शेपमध्ये बघा, शेप आकार आहे, पूर्ण शेप आकार आहे बघा, पूर्ण खाली. ह्यांना दगड म्हणून नाही रे, कला म्हणून तरी थोडं बघा काय केली कला. हे बघा, हे बघा, हे बघा निघतंय काही, निघतंय थोडं, पण काय कसं काम करू केलं बघा. बघा हे गोल दगड कोरल्या, ते दरवाजा लावण्यासाठी. हे बघितलं बघा, तिकडे पाणी टाके पण तिकडे पाणी नाही. इथं पाणी टाकी खाणली, त्यांना माहिती होतं की ह्या ठिकाणी पाणी राहणार, त्यामुळे इथं पाणी अजून हाय असं आहे. हे पाणी प्यायचं का? पिऊ शकतो ना आपण. हे बघा, हे प्यायचं पाणी. हे बघा गार पाणी, बघितलं का, एकदम क्लीन. हे बघा स्वच्छ पाणी एकदम. हे बघा एकदम क्लीन पाणी. बार पावण्याची आज गार पाणी आहे. मंदिर आहे बघा, हे बघा मंदिर कसं पडलं या. काय नाही समजा हाताने कोरलं आहे. काय लिहिलं ह्याच्यावर? शिलालेख आहे बघा, ह्याच्यावर लिहिलं या. काय लिहिलंय वाचायचं आहे तुम्हाला? ग प्रो आहे, ग प्रो. दोन मात्र आहे त्याला. राज, हे बघा राजपाल. हा हे राजपाल आहे. आता त्यातली एक गोष्ट समजली बघा इथं, किल्लेदार फक्त एवढे मला इथं गोष्ट समजली. आणि नंतर ना हे जे तुम्ही बघताय ना, ही साईड ठेवलंय, हे काढून ठेवलेलं असावं. हे बघा, हे नुसतं काढून ठेवलेलं आहे. ही मंदिराच्या साईडचं कळसाचं हे आहे, ही वरचा कळस आहे. आणि ज्यावेळेस ब्रिटिश लोक आले ना, त्यावेळेस बघा त्यांना हे आहे ना, ही मुंडकं उडवलेलं आहे. आणि ही जी पिंड आहे ना, ही बघा, ही पिंड बघा. बघा तुम्ही किती मौल्यवान पिंड, ही बघा किती जास्त मौल्यवान पिंड आहे. आणि ही पिंड ही बघा, बघा हे आता मंदिर आहे. ही नीट बघा, आतमध्ये जायचं, ही मंदिराची आतमध्ये जायचं, हे पॉईंट असावा इकडे या. ही बघा, ही पूर्ण मंदिराचं बांधकाम होतं साईडने. हो का, ही मंदिराचं पूर्ण बांधकाम. हो का, ही मंदिराच्या आतल्या फारशा म्हणून हो का ह्याला यूज केलं होतं. फारशा महादेवाची जी पिंड होती ना, ती पिंड हो का ह्या ठिकाणं असावी, ती पिंड ह्या ठिकाणं बहुतेक हसावी. आणि हिथं खड्डा खांदून, हिथं आतमध्ये काय असलं आपल्याला काय माहित नाही, पण हिथं आतमध्ये खड्डा खांदून काहीतरी केलेलं या. हे बघा, हिथं आहे ना, ही बघा, हे बघा हिथे एकदम गार माती. हवा एकदम गारबार फावणी, एकदम गार झेर माती नुसती. एक गोष्ट समजते बरं का. हे बघा, ह्याच्या खाल्लं ही द्या इकडे. हवा ह्याच्या खाल्लंय का? बघा ह्याच्या खाल्ला ही समजा माल निघला. ही माल हिथला ह्याच्या खालची माती केव्हा निघते? ज्यावेळेस आपण इथं खडा खांदा ना, त्यावेळेस ह्याच्या खालची माती निघते. तर जिथपर्यंत माझं वैयक्तिक मत आहे ना, हे कवा म्हणजे कवा केलं हे काय माहित नाही, पण हे जेवढं बी ही बघताय ना, ही समजा कळस ही बघा, ही बघा, हे बघा ही तुम्ही बघा, हे मंदिराच्या साईडचं समजा ही गोष्टी आहेत, हे समजा साईडच्या आहेत ती. आणि ह्यातमध्ये बघा, हे तर छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होती एक गोष्ट, ती गोष्ट अशी माहिती होती की हो आपल्या मंदिरांना कोणीही हात लावत नाही. ही बघा रेषा बरोबर, ही तीन, हा हे बघा ही 3 रेषा, ठेवा इथं ही 3 रेषा झाल्या. हा चौकोन, ही चौकोन म्हणजे हे बघा ही चौकोन, ह्या चौकोनच्या मधोमध खाल्ल्या साईडला इथं काय खाल्ल्या साईड नाही 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 नाही, हे 3 रेषेत ना, हा हा चौकोन आहे, ही चौकोन, इथं त्रिकोण आहे. त्रिकोण असाच कुठेतरी असेल एक त्रिकोण. हा हे आणि इथं हे बघा 1 2 3 ही 3 पाण्याच्या टाक्या आणि मधोमध ही चौकोन. आणि चौकोनाच्या बरोबर फुडल्या साईडला ही नीट बघा, फुडल्या बरोबर साईडला चौकोनाच्या ही मंदिर आहे. बघा इथं मंदिर आहे, ह्या साईडला ही मंदिर आहे. नीट बघा, बघा एका लाईनीमध्ये ही 3 टाक्या, बघा एका लाईनीमध्ये 1 2 आणि ही 3 टाक्या द्या. भावानं ही निशाणी असू शकते कुठल्या तरी गोष्टी निशाणी. आपण इतकं क्लिअर नाही सांगू शकत, पण हो जेवढी गोष्ट आपल्याला कळते नाही
तेवढी गोष्ट बघा ही 3 आणि त्यानंतर ही बघा हे तर थांबा बरोबर हा बरोबर जी विचार मी करतो ना हमखास जी गोष्ट असू शकते हे बघा हे मंदिर आहे ना हे मंदिर समजा जे आहे ना हे इथं मंदिर होतं बघा ही उचलून समजा साईडला ठेवलेलं हे बघा बघा ही चिपा तुम्ही नीट बघा बघा ही चिपा आहे बघा ही बरोबर वरच्यावर ठेवलेलं हे बघा ही ह्या मंदिराचा एक्झॅक्ट पॉईंट बघा हिथनं दरवाजा असू शकतो जाण्याचा हिथं जी ती पिंड आहे ना ती पिंड बरोबर हिथं पिंड होती हिथं खड्डा केला आहे बघा आणि ह्या मंदिराचा बघा ही भाग आहे ही वरचा भाग आहे बघा ह्याला खांदलंय ह्याच्या खाली हमखास काय नाही काय असू शकतं आपण काही इतकं सांगू शकत नाही पण असू शकतं त्यानंतर नाही बघा बरोबर हे का सरळ आहे नाही चौकोन कुठं आहे चौकोन ती चौकोन आहे ना हे बघा ही चौकोन हे बघा ही बघा हे बघा आहे का हे बघा ही आहे ना हे बघा ह्याला उलतं पालतं केलं हे बघा ही शिळ अशी होती हे शिळाला पालतं करून ठेवलेलं हे बघा आहे का बघा ही मेन फिनिशिंग ही आहे हे उलतं पालतं ठेवलं हे बघा हे आहे असं कसं पण ठेवलेलं आहे बघा कोणी ठेवलं आपल्याला काय माहिती नाही म्हणजे कोणीतरी ठेवलं असावं मंदिरापासून पुढे इकडे मी आलेलो आहे इथं आता मला बघा इथं काय आहे ते बघा असं गडकिल्ला बघितलं जाते नुसतं यायचं आणि जायचं ह्याला बघ नाही म्हणत हे स्तंभ असा पहिल्यापासून असंच आहे अच्छा हे मी काय बघितलं आहे वर कोरलेलं आहे हर हर महादेव बापरे हां एकदम क्लीन पाणी एकदम क्लीन म्हणजे मी अजून सुद्धा विचार करतो आपल्या हिरीमध्ये आपल्या हिरीमध्ये जर आपण पाणी नाही उपसलं तर आपण पाणी पिऊ शकत नाही हे पाणी इतकं जास्त क्लीन कस काय असू शकतंय अहो समजा पाणी क्लीन आहे बघा समजा पाणी समजा क्लीन आहे आणि पाणी प्यायचं या हे बघा समजा बघा एकदम प्युअर पाणी एकदम प्युअर पाणी पाण्याचं उपसा नसून सुद्धा प्युअर पाणी राहणं म्हणजे जोक नाही बघा भावाने बघा ही इट आहे का ही त्या काळामधली इट आहे बघितलं कशा आहेत बघा ही बघा ही जुन्या जमान्यामध्ये म्हणजे किती वर्षापूर्वीच्या इट आहेत बघा जशा आहेत तशा इट आहेत कशा त्या खणखणीत अजून बघा बघा आणि ही साईज आहे त्या पहिल्या इटाची ही नीट बघत जावा गड केली आल्या कधी पण म्हणजे कसले हे बघा ही बघा बघू ही बघा कसली मोठी इट आहे चपटी इट कशी मोठी पण ही राव कसला खतरनाक सुरू काही कुठं आहे ओ बाई साहब अयो कसलं डेंजर आहे राव ही वाव ते पुढं लास्टला एकदम तिथं संपते आलं हे कोणतं हे येते कायरगडात येतं ना नवरा नवरीचा डोंगर नवरा नवरीचा डोंगर हा इथं हा छोटा हा इथं हे नवरा नगर येतं ही नवरी आहे आणि तो छोटा नवरा आहे हा हे मधला का नवरा नवरी बर भावांनो ही बघा इथे एक भांड ही एक जुन्या काळामधलं एक भांड ही आणि हे भांडलं इथं होलं या आपल्या घरामध्ये कसं असतं आपण हात धुवायला करतो तसं इथं ही आहे पण ही का नाही ही हलण्यासाठी तयारच नाही बघा ही हळवतो मी ही बघा बघा ही घराचं वैशिष्ट्य बघा ही घर हे बघा इकडं ती लेणी म्हणजे ती आतमध्ये गुफा त्याला त्यासमोर हे बघा ही समजा भरून घेतलेलं तिथं पण घराचं थोडंफार काम असणार आहे आणि बरोबर मधोमध मंदिर आहे बघा ती बरोबर मधोमध मंदिर आहे आणि तेव्हा तिकडं राजवाडा म्हणा काय म्हणा तेव्हा ती तिकडं आहे आणि तिकडं ही अलंग मदन आणि तिकडं कुलंग अशी नजर बरोबर मंदिरावर समजी कोणतं नजर राहते बघा आणि त्या मंदिरामध्ये ती खड्डा होता ते खड्डा माझ्या डोक्यात बसलेला आहे ही बघा ही काच पठाराची फुलं माणसं म्हणते ती काच पठाराला या ही काच पठाराची फुलं तेव्हा इथंच अयो किती मखमली किती लय मऊ आहे ती अयो किती मऊ आहे ती लोणी मुनी वा बाबा हे बघा एवढी खोल अय किती खोल आहे योगा ही किती खोल आहे अरे ही लेणी आहे लेणी आहे त्या ही हा
ही लेणी आहे. हो का इथे एक खांब, हो का इथे एक खांब या लेणी आहे ही. कॅमेरे कोण देऊ द्या, कॅमेरे कोण देऊ द्या. हे बा हो का, हो का. हा मला वाटते केव आहे, केव केव नाही, पण तो खांब बँड तुटेल ना. ही घ्या बसा बोंबलत आता. काढा 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 काढा. ओके कॅमेरा. आणि ही खांब ही तर तुटलाय हो. हा इकडे इकडे घाला. मग ही त्या काळामध्ये तर नसेल ना तोडलेला. ही बा हो का ही तुटलेलं, पण इकडं इकडं आहे ना बरोबर. हा तो बरोबर. ही पूर्ण खांब या. ही पूर्ण लेणी तर नसू शकते ना. आणि बघा ना हो का ही बुजले, हो का ही. अय भावांनी हो का ही बुजले, हो का ही. हे का ही, हो का ही समजा बुजले, हो का ही. ह्या बघा, ह्या बघा, बाबा लय खोल आहे तिथं. ह्या बघा. अय ही लेणी आहे पूर्णपणे. लेणी आहे ना, लेणी आहे ही. पूर्ण काढी जाते का. हो अय बघा ना हे किती लांब आहे. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. अजून पण जाईल. अजून जाती या. एकच. आणि हो का ही खांब, हो का ही खांब, खांब ही. हा लेणी आहे, लेणी. भावांनो ही लेणी आहे याच्यावर. अलंगाडावर राव माणसं आहेत ही गोष्टी का नाही ती राव बघत. ही बघा हो का अलंगाडावर हो का लेणी आहे इथं. शिवलिंग, शिवलिंग होय भावांनो. हे बघा हो का सहज आलतो आम्ही, वर आलतो, मला होतं माहिती काय नाही काय बघायला मिळणार. हे बघा हो का शिवलिंग, हो आहे का शिवलिंग, हो का इधर हे असं. धन्य रे देवा. काही लोकांना ही माहिती नाही. हिथनं पुढं जी बी ट्रॅकर्स मंडळी ती ना, तेवढं माझं म्हणणं आहे की तुम्ही इकडं आलं पाहिजे. प्रत्येक तुम्हाला वाटतं ना हो ह्या किल्ल्यावर काय नाही बघायला, तरी तुम्ही तिकडे गेलं पाहिजे. आम्हाला पण वाटलं होतं बाई खाली जायचं, पण माझं म्हणणं होतं नाही पुढं काय नाही काहीतरी असलं नाही आपलं बघण्याचं, कारण की किल्ला लय मोठा आहे. तर ही गोष्ट आलो बघायला. आणि इथं मला ही बघा महादेवाची शिवलिंग एवढी मोठी बघायला मिळेल. हो का ही बघा, हो का हर हर महादेव म्हणतो ना. बघा महादेव कुठं कुठं दर्शन देतात आपल्याला. अरे इथं शंकराची पिंड हो का. अरे बाबा हर हर महादेव. अरे हे काय भानगड या. होय अजून काहीतरी असाला का. अजून ह्याचा ग्राम कुठं आहे. हे अरे हे काय, अरे हे काय निशाण आहे ती आई. वाघाचीच आहे. नाही 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 हे केलं हे काहीतरी असणार आहे. ही निशाणी आहे, ही निशाणी आहे. त्यानंतर इथं मंदिर आहे पुढं काय येत नाही. हे बघा इथं शिवलिंग आहे. हे हाताने केलेलं आहे. हे समजा कोरीव काम आहे. ह्याची दिशा इकडं आहे, ह्याची दिशा इकडं आहे. इथं तर काय दिसत नाही इकडे कोरीव काम मला केलेलं कोणी. इकडं नक्षी गावली एक. हे तर आहे काहीतरी हो का भावांनी. हो का ही बघा, हो का ही बघा, हो का काय आहे ही, काय आहे हे बघा. ही तर कथा आहे हो का. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि ही अशी आकडी केली हो का. यस काढलं आकडी केली हा. ही तर डी काढले काय हो का. ही असं डी दिसतंय काढलेलं. ही काय असू शकतं ही बघा, हो का ही बघा, बघा भावांनो. तुम्ही गड किल्ल्यांवर आता ही गोष्टी बघा. ही लय मोठं रहस्य आहे. हे बघा, ही बघा हिथं पण काहीतरी निशाणी. हे बघा ही पण ही खोली. हो का हे बघा ही घर, हो का ही घर बघितली. हो का ही खोली चावशी. हो का ही चौकोन दगड आहे. हो का आम्ही पूर्ण गड फिरतोय भावना. मी बारीकीने बघतोय, डोळ्यात तेल घालून बघतो समजा गोष्टी मी. ही बघा अलंगड लास्टपर्यंत माझा समजा फिरून झालाय. आता मी अलंगडाच्या हाय असं महागारी निघालेलो आहे. जिथं लेण्या होत्या ते लेण्यापाशी आमचा दुसरा भाव बसलाय. आता आम्ही तिथं निघालेलो या. तिथं जाऊन थोडा आम्ही विश्राम करणार. ताण लागली, पाणी पितो जाऊन यायचं. लेणीमध्ये इथं पाणी येतं. चला पाणी पिऊ जाऊन आधी. माईकला भूक लागली या, मला भूक लागली या. गोपे ते जेवण करतोय मी. खाल्ल्यानंतर मी तुम्हाला बोलतो. आजची एनर्जी संपली या. हिरवे वेगवेगळे ना कलर आहे. कलर भारी. कशात चमकत. हे बघा ह्या कुंडामध्ये होणं वेगळ्या प्रकारचं मासा इथं लय जास्त. हे बघा ह्यात म्हणजे एक आलाय आमच्या पाशी. बघा ही मासा बघा, बघा किती वेगळा. हे बघा खोटं वाटेल थोडं, पण बघा ह्या फितनं आता उतरायचंय मला खाली. बघा ह्याच्यावर हितनं आता एकदम डेंजर सीन आहे. आता भ्या वाटणार आहे, आता भ्या वाटणार आहे खरं हितनं उतरताना. देवा
वाचव रे इथनं उतरायचंय. आता वेळ आली आहे भावांनो इथनं उतरायची. चला हे भावानं लावलं हारनेट आपल्याला. समजा पॅच उतरून खाली आलो ह्याच्यामधनं बघताय तुम्ही. आणि आता आपण निघालेलो आहे भावांनो मदन किल्ल्याकडे. अलंग फिरून झालेला आहे, आता मदनकडे निघालेलो आहे. तर चला मदनला, आज मदनला भाऊ एकदम मस्त मध्ये जेवण टकाटक खटाखडमध्ये जेवण एकदम भारीपैकी करायचं आहे. फुलावचा भात करायचा आहे, मस्त फोडणीचा भात, त्यानंतर कढी बिडी एकदम मस्त जेवण करायचं आहे. आज रात्रीला आपण गोफ्यामध्ये राहणार आहे. चला भावांनो तेव्हा ती बघा तेव्हा मदन किल्ल्यावर तेव्हा कुणीतरी काहीतरी पेटवलं तेव्हा तिथं दूर निघतं बघितलं का तेव्हा. चला आपल्याला जायला 1 तास वाचलो, लय बेकार वाचलो. खालीच गेलो असतो डायरेक्ट दरीत, बोट ढिला पडायला लागला पूर्णपणे. बघितलं हवा ही बघा पूर्णपणे असं वाटतंय बसवलं ह्याच्या कशा होतं बघितलं हवा. पाया खाली वाटतंय ना असं बसवलं वाटतंय वरनं असं बसल्यागत वाटतंय ना बघा पूर्णपणे कसं दिसतंय बघितलं हवा. म्हणजे काय म्हणजे कशी रचना झाली बघा ह्या डोंगराची काय भावांनो. आणि ते आपल्या मदन किल्ल्यावर तेव्हा तिथनं मधनं पायऱ्या दिसते त्यातनं आपल्याला वर जायचं या. चला मदन किल्ल्यावर दूर जोर जाम सुटला या. हा माईक नाही, माईक लावलाय चार्जिंगला त्यामुळे आवाजाचा थोडा इश्यू आहे. चला एवढी मोठी दगड वरनं पडल्या ती विचार करा तुम्ही किती मोठी दगड आहे ती. हां मदनला चढा झालं जास्त रिस्क आहे. आता आपलं असं जायला लागतं इकडं वर. हे अलंग आहे, हे मदन आहे. आता इथनं असं वर जायचं. चला बॅटरी बदलाय गेलो कॅमेराची, मोबाईल हातात न पडला का मोबाईल नुकसान, मोबाईल फुटला माझा. हे बघा नशीब या ग्लास काचमुळे मोबाईल वाचला आहे माझा, नाहीतर माझा मोबाईलच पूर्णपणे कामात गेला असता. सध्याला मी बसलेलो आहे मदन ह्या गडावर. ह्या इथे येऊन थोडं 2 मिनिटाची रेस्ट घ्यावं म्हणलं. आज दिवसभर चालून थकवा झाला आहे. माझं पाय असं पिसकल्यानं झालं या. ही पायऱ्या त्यावर जायची सध्याला खाल्लं का इथनं आलेलं या. बॅटरी सकाळ धरणं आपल्या कॅमेराला ही 3री बॅटरी लावली सकाळ धरणं. आणि हे आता माईक आपण फुल चार्जिंग केलं आहे. चला वर निघू आता. ही मदन किल्ल्याच्या पायऱ्या त्या इथनं खाली गेला रे खाली. आपला एवढा डायलॉग लय भारी बरं का. इथनं खाली गेला खाली. ओके फिरावणी आहे अशी रशी बांधलेली आहे. आणि आम्ही आता इथनं जाणार नाही, हिथं सेफ्टी घ्यायला लागेल कारण इथनं हे बघा इथनं पायऱ्या जायला पण इथं ब्लास्टिंग करून हे फोडलेलं आहे. आणि आता आपण इथनं एकदम प्रॉपर सेफ्टी आपल्याला दिलेली ह्या भावांनी. आणि असं निघालेलो ही बघायला धरून असं आम्ही. ओके आपलं भाऊही निघाल्यावर हवा ही बघा कसं निघाल्यावर. पण आता दुसरा गड म्हणजे मदन गडावर आता सध्या आपण चढायला गेलो या. आणि ही पण क्लाइम्बिंग आहे आपली. ही पण डेंजर आहे पण त्या एवढं डेंजर आहे पण. चला ओके हां ज्या वेळेस ब्रिटिशांनी हे तोडलंय का नाही त्यावेळेस बघा त्यांची एक पार त्या तिथं अडकली. तुम्हाला त्या तिथं गेले दाखवतो. आता ह्या रशीने मला क्लाइम्बिंग करत वर जायचं या. आणि मी तुम्हाला ती दाखवतो. खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे बघायला. मी तर उत्सुकता आहे. त्यांची एक गोष्ट तिथं अडकून बसली या. त्यांना किती जास्त स्ट्रगल केला असेल ती पार काढायला, पण बिचारायला ती पार नाही निघली, उलट ही तोडून गेली. ही तुम्हाला माझ्या शेजारची जी पार दिसते ना भावांनो बघा ही पार. बघा ही पार ही ब्रिटिशांची लावलेली पार आहे बघा. त्यांना ही पार अजिबात निघलेली नाही बघा. ही पार आहे ती. आणि हे बघा किती जास्त त्यांना वाईट वाटलं असं आमची एक पार आहे राहिली ते ब्रिटिशांची जी हे तो होल घेताना त्यांना वर निघलीच नाही, नंतर तिथंच राहिली. आणि त्यांना पूर्णपणे हे बघता पूर्ण त्यांना रस्ता समजा फोडून टाकला ग्रेनेड लावून हे बघा ब्लास्टिंग घेऊन. तर एक छोटासा एक पुरावा म्हणून आहे. मला पायऱ्या बिऱ्या त्या मी रशिया लावून निघालेलो या. चला आय अशी म्हणते की माझं काळीच बाहेर निघायला लागलं कडू कसल्या ठिकाणं गेला या. त्यामुळे अजून व्हिडिओ नाही टाकला या. सकाळचा रॅपलिंग अजून नाही टाकला. आता मी म्हणू शकतो या आय लव्ह यू जिंदगी, लव्ह यू जिंदगी. हे बघा लव्ह यू जिंदगी, लव्ह यू जिंदगी, लव्ह यू जिंदगी. अहो लय जास्त भारी जिंदगी व माणसानं जगायला शिकलं पाहिजे. ट्रॅव्हलिंग केलं पाहिजे हो, ट्रॅव्हलिंग केलं पाहिजे. हे वा अगं काय ना जरा आहे कसं दिसतंय. हे मग सकाळ पेटलेलं. ओके
हे दुसरं गायडन्स भाऊ ह्यांचं टुरिस्ट घेऊन आलं आहे, टुरिस्ट गेलं वर बघण्यासाठी. आमचं 2 लेजंड माणसं आमची खालनावर आली ती, मी पण पुढं आलेलो या. आता तुम्हाला दाखवतो. आजला माझ्या अंगामध्ये शक्ती नाही रेकॉर्डिंग करायची, मी तरी पण रेकॉर्डिंग करतोय कारण की शक्ती है शक्ती. चला दाखवतो तुम्हाला. हे बघा एक पाणी टाकी दिसते, ते दुसरे दिसते या. त्यानंतर वरल्या साईडला गुफा येते बघा तिकडं. आणि आपल्याला आज गुफामध्ये टेंट लावायचं आहे भावांनो. मस्त जेवण तयार करायचं आहे. अलंग भावांनो, अलंगगड इतका जास्त मोठा आहे. आता येताना मी भरपूर ठिकाणी रेकॉर्डिंग नाही केलं कारण खाल्ल्या साईडला माझ्या अंगामध्ये ताकद नव्हती राहिली, त्यामुळे मी रेकॉर्डिंग नाही केलं. पण आता वर आलो आहे, आराम करतो. आता नाही म्हणता म्हणून व्हिडिओ ही लय मोठा झाला आहे. आता ह्याचा डाटा थोडा मोबाईलमध्ये मी कन्वर्ट करतो. त्यानंतर ह्यातमध्ये पेस राहिलं होतं त्याला मला अजून रेकॉर्डिंग करण्यासाठी. आता मस्तमध्ये हातपाय तोंड धुतो. बघा कसं चिल पाणी आहे. पाण्याचं उपसानं सुचला की एवढं पाणी एवढं क्लीन राहणं म्हणजे लय मोठी जोग गोष्ट आहे. टायमिंग झालेला आहे 6:30. दिवस पूर्णपणे मावळला. जेवण बनवायची तयारी चालू आहे. दोन्ही बॅटरी चार्जिंग लावले ते. आज पहिल्यांदा असं झालं आहे कॅमेरा घेतल्यापासून 3 बॅटऱ्या उतरल्या त्या. 3 पण बॅटऱ्या नशीब पॉवर बँक दोन्ही चार्जिंग करून आणल्या त्या. चला जेवण बनवायचं चालू आहे. बघा हे आहे तर काय चाललं आहे, काय करायचं आज? खिचडी भात. ओके, आपल्या आवडतं क्वालिटी क्वांटिटी. हॉटेल इकडं दुसऱ्या पराठीचं चालू या. भाऊ काय काय चिरलं तुम्ही? शिमला मिर्च, टोमॅटो, इथं फ्लावर आहे, उसळ आहे, ओके, बटाटे आहेत. अरे वा, जाम बेत होणार नाही भावांना. बघा आज जेवण आमची झाली ते बघा इथं. मेन विषय झाला कॅमेरामध्ये स्टोरेज कमी राहिलेलं मी, त्यामुळं जेवढा बी डाटा होता तेवढा मोबाईलमध्ये सेव्ह करून घेतला. लगभग 200 GB डाटा आतापर्यंत झालेला आहे मोबाईलमध्ये घेतलेला आहे. मी कार्ड रिकामे केलेलं आहे म्हणजे उद्या त्याला मला रेकॉर्डिंग करायला एकदम फ्री आहे. मी मसाले भात एकदम मस्त मध्ये. आता जाऊ टेंट लावू. थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे. मला कढी, अरे मला कढी दाखवायची राहिली की. कढी बी केलेली या. पापडी पड तळलेली तर मस्त मध्ये. जाम टाप वाढला ना एकदम मस्त मध्ये पोट भरलेलं आहे. चला टेंट लावू. हा ओके. हे काही लेणी अशी काहीतरी आधार पडलं ते मग कधी दिसत नाही. बापरे, आतनं गरम आहे. आतमध्ये गरम आहे, बाहेर लय थंडी होती. आता ठीक आहे, इथं काय थंडी वाजणार नाही. इथं टेंट लावू. हे बघा बघा एवढं समजा मोठं तुम्हाला दिसणार नाही. मी तुम्हाला समजा गोष्टी सकाळच्या दाखवतो. लईच भारी राहावी, लई मोठी आहे. हा ते टेंट लावून घेतो. इथं टेंट आहे असा काहीतरी. समोर बी हे बघा टेंट लागले तर एका हे मोठ्या गुफामध्ये असल्या. तर भावांनो आता आम्ही झोपतो भावांनो. भेटू सकाळी 6 वाजता. चला गुड नाईट. ही बघा बघा ही आपला रात्रीचा असा टेंट लागलेला आहे. एक नॉर्मल प्रॉब्लेम झाला. हे बघा बघा कांडी उसावली इथं. ही ह्यातमध्ये घालताना चुकलं इथं. गुड मॉर्निंग भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या ब्लॉगिंगच्या दुसऱ्या दिवसामध्ये. सध्या टाईम झालेला आहे सकाळच्या 7 वाजले. त्या उठलो या. मी तर विचार केला 6:30 वाजता निघाल. ओके. सनसेट व्हायला लागला ही कुंड. ओके. वा काय नजारा दिसतो राव सकाळ सकाळ. आयुष्यामध्ये माणसांना प्रत्येकाने येऊन हे गोष्ट बघितल्या पाहिजे जिथपर्यंत माझं म्हणणं आहे. तेव्हा काल रात्री जेवण केलं, जेवण करून आलो आणि ह्या गुफेमध्ये आम्ही झोपी गेलो. ह्या गुफेमध्ये एवढी भारी झोप आली नाही, लईच जास्त भारी झोप आली. आतमध्ये पूर्णपणे गरम आहे आतमध्ये आणि खूप जास्त मोठी ही गुफा. तर काल रात्री ह्या ठिकाणी आम्ही जेवण केलं आणि आता लखमा मानव मस्तमध्ये मॅगी बनवलेली इथं. आणि फ्राय राईस आहे काल रातचा. माकडं ताप देते ती आम्हाला. काय पोरंवर गेले ते. हातपाय तोंड देतो, थोडंफार एक्सप्लोर करतो मी इथं. आता सकाळ सकाळचा हे व्ह्यू आहे का नाही माझ्या पाठी बघता इकडं. काय बघण्याचं काय राव व्ह्यू. चला तोंड धुवून घेऊ आधी. कानातलं एअरबड पडलेला आहे जी की भावनो 3000 रुपयाचा एक एअरबड आहे. ती मला स्पिती व्हॅलीमध्ये गावलेला. टोटल 9000 रुपये सेटअप होता भावनो. आणि मला जर इथं काल रात्री पडलेलं आहे बघा. इथं कुठतरी पडला आहे काल रात्री. सेम आहे. चला जाऊ द्या. ओके. इथं पाण्याच्या टाक्या द्या 1 2 3. वरची जी तिसरी टाकी की नाही ही ब्रिटिशांच्या काळामध्ये ज्यावेळी ब्रिटिशांना राज्य केलं होतं ना त्यावेळेस त्या त्याच्यावर समजा ती त्यांना भरून टाकले समजा, जेणेकरून माणसाला पाणी प्यायला राहणे आणि माणसं इथनं गड खाली करावा. त्यानंतर वरल्या साईडला गुफा आहे. त्या गुफेत आपण रात्रीच्याला मुक्काम केला होता. त्यानंतर नाही बघा इथं एक असा वाडा होता. तिथे एक घर होतं, तिथे एक घर, तिथे एक खोली होती बहुतेक. आणि इथं
जिथं मी इथं काय छोटं बितार तर दिसतं या, पण काय माहिती तिथं वर एखादा असावा. नंतर ना तिकडे वरल्या साईडला काय अवशेष येतं म्हणजे ह्या किल्ल्यावर नाही म्हणता 8-9 घरं येते ह्या किल्ल्यावर आणि वर एक तसला चांगला पॉईंट आहे या. नंतर ह्याच्यावर काय जास्त बघण्याजोगं नाही ह्या मदन किल्ल्यावर. त्यानंतर ना डायरेक्ट वर कुठं आता फुल साईडला आपल्याला डायरेक्ट आता कुलंगमध्येच आपल्याला काय ना काय चांगलं बघायला मिळू शकते. जशी जाहिरातीमध्ये मॅगी दाखवते ती मॅगी बरोबर तशी बनवलेली आहे. हां ओके बस ओके. ह्याच्यावर मॅगी पण घेतलेली आहे. टेस्टिंग चांगलं लागतं असं कळलेलं आहे मला. त्यामुळे मी आपण कदम उचललेला आहे, पाऊल उचललेला आहे. ओके ओके पडशील हा. त्याला पोळतय तरी खाताय ती खाली हात झाडत झाडत. मी किल्ल्याच्या पाठीमाग साईडला आलो होतो, म्हणलं हे कोण कसं दिसतंय बघावा. तरी किल्ल्याचा पाठीमागचा साईड आहे या अलंगचा नाही मदनचा पाठीमागचा हिस्सा आहे. आणि मदनगडाच्या हे कुठल्या साईडनं ही समोरची अशी गावं दिसते आणि वर्ण नजारा जी दिसतोय नाही ही डोंगर समजी धुक्यात येते. ह्यांचं वरलं जी शेंड दिसते आहे ना असं वाटतंय का नाही स्वर्गामध्ये आलो असं वाटायला लागलंय. ही खाली दिसते ही आंबेवाडी हो ही खालची. आपल्याला हे आता पुढं कुलंगकडे निघायचं या. ज्यावेळेस खाली उतरणार ना त्यावेळेस कुलंगवर उतरून आपल्याला इकडे एक रस्ता दिसेल तुम्हाला. बघा ही रस्ता आहे बघा इथं ही ते एक रस्ता या. आपल्याला त्या पाण्यावर टाकी पाहिजे तिथं गेल्यानंतर ना आपल्याला गाडी येते न्यायला. त्या गाडीतनं आपण बसून फुर करून इकडे जाणार आंबेवाडीकडे. काय का जेवणाची जेवणाची बस हां चहा पाणी समजा ह्यातमध्ये ही खास आपली जेवणाची पिशवी आहे. आणि ह्यातमध्ये समजा आपली पातेलं जेवणाचं जेवढं माळवं साळवं जेवढं बी काय असतं पातेली हे समजा ह्यातमध्ये असते बघा. मला ही काल तुम्हाला गोष्ट दाखवता आली नव्हती. ही जी आहे ना का इथं ड्रिल लावून ही उडवून दिलेलं आहे प्लास्टिक लावून. इथं दरवाजा होता आणि इथं पहिरेकरीला थांबायला म्हणा काय म्हणा पण ह्यातमध्ये सगळं पाणी आहे. हे प्यायचं पाणी एकदम शुद्ध पाणी असतं या. आणि हे उडवून दिलेलं आहे बघा ही त्यावेळेस ही बघा बघा. आणि एकदम बेकार अवस्थेमध्ये पडलेलं आहे. आणि आम्ही आता इथनं खाली उतरायला लागलोय. गाड़ी जा रहा है नीचे जहाँ से सीढ़ी नहीं है. चलो डर के आगे जीते हर हर महादेव. चलो बोलो हे भगवान हे भगवान अगर हमसे कोई कुछ नहीं होगा भगवान. भाऊ कसा निघालाय ही बघा देऊ का अरे आमचा बाबूभाऊ खाली घसरत रांगत निघाला. ही बघा कासवाच्या स्पीडनं आमचा भाव पुढे निघालेला आहे. ती बघा एवढा मोठा डोंगर आहे पण या इकडे बघा इकडे बघा हे बघा पूर्णपणे खाल्लं. ही बघा बाप रे ही बघा पूर्ण पोकळे खाल्ल्या साईडनं पूर्ण पोकळ असं वाटतंय भाऊन ना हे कुठल्या तरी प्राण्यांचं बसायचे ठिकाण असावं. यावा ते बघा तिकडे लांबपर्यंत बघा आपल्याला जाय पण पूर्ण खाल्ल्या साईडनं पूर्ण खोकलं झालंय बघा. बघले कसं आहे तिथनं निघू आपण नाहीतरी डोक्या बिकात पडलं म्हणजे राडा वेळ व्हायचा काहीतरी. चला पुढे निघू. ती काय नॉर्मल दावा अजिबात नाही. आहे ते करण्यात लय जास्त मजा येते भारी वाटतं लय उलट. आहे त्याला सेफ्टी असते. माझ्या संघ 4-5 जणांची टीम आहे समधी सगळं मला हँडल करणं 4-5 जण ते अगं. आहे ती दाव नसतंय अगं आय ते लायलनची दोरी असती तुटत नाही. ती 30 क्विंटल वजन झेलती 30 क्विंटल वजन झेलणारी दाव आहे ती. अलंगडच्या पायथ्याला अजून म्हणजे पायऱ्यापाशी आम्ही नाही पोचलेलो. झाडी हो का एकदम घनदाट झाडी लागलेली आहे. हे बघा हे ना कुठनं काय येईल ना काय सांगता येत नाही. त्यामुळे लय सावधपूर्वक चालायला लागतंय बघा. सध्याला मी आता कुलंगच्या पायथ्याला आहे. हिथनं आता आपल्याला वर जायचं या. आणि माझ्या पाठीमागे बघितलं ना तेव्हा तिकडं तेव्हा ती मदन आहे. तेव्हा ती हाती सोंड बघितलं तेव्हा ती हाती सोंड तेव्हा ती दिसते ती
आता वरल्या साईडला गेल्या वरनं आपल्याला तिकडे हाती सोडी एकदम क्लिअर बघायला मिळते. आम्ही कुलंगडावर निघालेलो आहे आणि ही जी पायऱ्या बघताय ना ही पहिल्या जुन्या पायऱ्या होत्या जी लय जास्त स्ट्रेट होत्या. त्यानंतर माझ्या म्हणण्याने हो ही पायऱ्या बनवण्यात आली त्या. ही बघा हो ह्याच्यावर सहज चाला येतं या, पण ह्याच्यावर चालणं खूप जास्त डिफिकल्ट. ही बघा हो लय जास्त मी थकून गेलो आहे. व्हिडिओ पण लय असं मोठा झाला असं जिथपर्यंत माझं म्हणणं आहे. जसं वर आलो ना हे बघा ह्याला कसं फोडलंय बघितलं बघा. ह्याला पूर्णपणे असा खड्डा पाडलाय आणि ह्या इथं वर दिवळे हे केलं इथं ठेवण्यासाठी. आणि आता ही बघा हिथनं मी वर निघालो पण लोकांना ही जी गोष्टी केल्या का नाही ह्याबद्दल मला तर लय वाईट वाटतं चला तिथनं वर जाऊ आणि वर जाऊन बघू. कारण की कॅमेऱ्यामध्ये फेस लय कमी राहिला, रेकॉर्डिंग करायची जास्त क्षमता नाही राहील कॅमेऱ्यामध्ये आता. ओके हे बघा होय इथे गुफा आहे बघा. होय बाप रे हे कसं तयार केलंय. हे शे खांब ठेवते बघा हे कसं. बाई साहेब बाप रे हे त्या काळामध्ये रचलेली भिंत आहे जी अजून जशीच्या तशी आहे बघा. आणि बघा इथं पण नावं काढली ती SK ही बघा बघा. आलोय मला ही बुरुज लागले त्या साईडनं जी खूपच जास्त भारी ह्यांना तोड नाही. ओके साईडला नेहमी प्रमाणे साईडला देवळ्या इकडे बेग देवळी इकडे बेग देवळी तर उभं राहण्यासाठी. वा 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 वा. ओके ही बघा मी पाण्याच्या टाकीपाशी आलो या. जसं पाण्याच्या टाकीपाशी आलो ना इथं पुढं बहुतेक ही गणपती बाप्पाची मूर्ती बघा. इथं ही गणपती बाप्पाची मूर्ती असावं बघा. ही फोडण्यात आलेली आहे मारुती रायाची किंवा गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि अशी फोडलेली ही बघा. 400 वर्षापूर्वी महाराजांना माहिती होतं की आपण त्यावेळेस जर नुसतं पाण्याच्या टाक्या खाल्ल्या तर ह्या इथं पाणी लागणार. पाणी आलं कुठं ह्या ठिकाणं पाणी यानंतर कुठं सांगू द्या. पाणी जमिनीच्या आतमध्ये असतं ना की पाणी जमिनीच्या वर. विचार करा हे डोंगर भाग आहे पूर्णपणे डोंगर भागात एकदम स्टॉपला वर पाणी कुठं आलं. म्हणजे कधी माहिती होतं की जरी कुठं जरी पाणी नसलं ना तरी भविष्य काळामध्ये ह्या ठिकाणी पाणी राहणार म्हणजे राहणार काय पण करून बघा. अजून हाय असं पाणी आहे. आपण 400-500 फूट वर घेतो तरी आपलं पाणी नसते. पण ही बघा पाणी ही बघा. जन्नत बघायची का तुम्हाला. हे बघा जन्नत हे बघा. हे बघा हे का राव काय दिसतंय राव. ही बघा हे जे बघितलं ना पूर्ण कडकेलं दिसतं पण समजा एकदम ढगामध्ये बुजून गेलतंय नुसतं टोक टोक दिसतंय. काय नजारा दिसतोय. हे काय साईडला आहे अलंग मदन कुलंग. लय जास्त मजा येते वाहन. हे बघा आलो बघा त्या ठिकाणी भावनो ज्या ठिकाणी सकाळी इंट्रो घेतलेला आणि आज सकाळीच तुम्हाला मी सांगितलं दुपार आता फिरवून आलेलो या. आणि असा काहीतरी मी गडी एक्सप्लोर करतो या आणि तुम्हाला सर्वांना दाखवतो या. आपल्याला भावनो आता एवढा हिकडं झाले फिरून आता इथनं आपल्याला पुढलं तिकडं जायचं आहे आणि तिथनं खाली उतरून त्या खाली वाटायला जायचं आहे. तिथनं आपल्याला गाडी येते ह्याला आंबेवाडीमधनं तिथं खाली गाडी ह्या इथं खाली गाडी येते या. आता मी किल्ल्याच्या पडेलेल्या साईडवरनं आता आडीला साईडला म्हणजे मधोमधच्या थोडं पाठीमाग आहे. आणि कुलंगला आल्यानंतर ना तुम्ही ह्या गोष्टी तर नक्की समजा बघता. पण ही जी आहे का नाही ही समजा गाणं भरलेलं हे बघा. ही कारण की पडलेल्या साईडनं बघितलं की पडलेल्या साईडनं ही एवढी जास्त खोल आहे. आधी इकडल्या साईडनं बघा बघा ही तुम्ही किती बघा ही समजा जास्त भरलेलं आहे. ही पूर्णपणे जिथपर्यंत माझं म्हणणं आहे. ही चौकोन दगड बघताय बघा. ही तर समजा ही चौकोनी दगड आहे ती. हिथं कदाचित ह्या ठिकाणी कुठतरी असं घर असावं. हिथं वर म्हणा कुठंतरी इथं असं घर असावं या इथं. हे कोंड असंच गेलो किल्ल्यावरनं ती कोंड तसं इकडं आलो म्हणजे पूर्ण कवर करून आलो या. आता खाल्ल्या साईडने इथं वर आलो या. इथं पाण्या टाक्या 1 2 3 4 5 वरच पाण्याच्या टाक्या त्या इथं बसण्यासाठी म्हणा काय नाही काहीतरी असावं इथं. हे बघा एवढं समजा कोरलं आहे उगं म्हणून तर नाही कोरणार ना. हे बघा इकडं वर पण कोरलेलं आहे. हे बघा इकडं हे बघा समजा कोरलं इथं. काय कारण असं मध्ये असं कोरलेलं असं काय माहिती. एकच गोष्ट एवढी समजत नाही नीट. ही चौकोन एवढा केलाय बघा. कशामुळे केला असं एवढा चौकोन. ओके असा एवढा असं बसण्यासाठी. हां
तो काही लास्टच आहे का, ही असा बुरुज आहे, ही तशी देवळी केलेली आहे का, ह्याच्यावर अजून बी काय होतं असं असलेलं ती पडलंय की ही देवळी असेल, असं पण काहीतरी असेल. तुम्हाला व्हिडिओ बघून मला काय वाटतंय मला सांगा तुम्ही किती व्हिडिओ बघताय, म्हणजे संपूर्ण व्हिडिओ बघताय का तरी तुम्ही मला तेही तरी सांगा. नाही मी एवढी मेहनत करून तुम्हाला दाखवतो, तुम्ही म्हणता ना आम्हाला नाही इंटरेस्ट बघायला, असं होऊ नये. चला नंतर नेऊ. चला आम्हाला 1 तास 10 मिनिटांमध्ये आम्हाला तेव्हा त्या खाल्ल्या पांढऱ्या रानाच्या पडल्या साईडला एक वाट दिसते या आंबेवाडीच्या आडेल्या साईडला, आम्हाला तिथं पोहोचायचं या. आणि ह्या भावांना म्हणलं आपल्याला 2 वाजून 15 मिनिटांना आपल्याला तिथे खाली पोहोचायचं. ही कशी म्हणते ती माहिती का, पोहोचल का आपण. मग मी विचार माझ्या मनात कायला माहिती का, दिल्लीमधनं 8 तासामध्ये घोडा इतक्या लांब कसं काय येऊ शकतो विचार करा. मग ती जाणवल्या मग अंगामध्ये अशी शक्ती ती का नाही, तर करून असं वाटतं इथनं उड्या मारत पळून जावं खाली. पण तसं केलं तर माझा हातपाय तुटतील, त्यामुळं मी चालत निघालो. हां काय म्हणायचं आहे का रे, काय म्हणायचं आहे का. काय नाही म्हणायचं, आता तुझं मोटिवेशन घेतलंय आम्ही, आता आपण गेल्यावर तिथं टायमिंग दाखवू. काय कसं आहे आपलं मोटिवेशन कसं आहे रे भावांनो, 1 नंबर नाही, थकणं आहे का थोडं तरी. थकलं नाही. हां नुसतं चाल. एवढं ट्रेक करून ह्या आवाजाच्या पट्टीत बोलणं हां शक्यच नाही. अजिबात. लुटेरे आ गए हे भागो. भावांनो उतरायला लागलेलो आहे पूर्णपणे, गाड्याचा पायथा पूर्णपणे आम्ही सोडलेला आहे आणि खाली आलेलो आहे. 1 तासामध्ये खाली उतरायचं चॅलेंज आहे आपल्याला. भाऊ लोक न्यायला यायला लागलेत या. चला खाली उतरतो, बघू आता काय होतं खाली उतरता. म्हणजे ह्या जंगलामधनं कधी कुठनं बिबट्या येईल ना काही सांगता येत नाही. वाघन बिबट्या इथं आहेत भरपूर, कावा येईल काहीच सांगता येत नाही. त्याच्याकडे आपली भाऊ लोक वाट बघते, आम्ही खाली आलो. ह्या इथं बघा पाणी, हो का हे पाणी की काय आहे, कसलं पाणी आहे राव, मी पहिल्यांदाच बघतो असलं पाणी. इतकं स्वच्छ असल्या रानामध्ये पाणी, वाव लकर. ही कुलंग आहे भावांनो आणि आलेलो या इथं. आता चला निघू घराकडे, आपल्याला न्यायला भाऊ लोक आलते समजे. भाऊ जाऊ नक्की. यांचा कॉन्टॅक्ट बिंटॅक्ट समजा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्हाला मागाशी सांगितलं ID BD जाऊन भावांनो मस्त जाऊन संपर्क साधा. खूप भारी सेफ्टी विफ्टी 1 नंबर आहे भावाकडे. आता मी निघतो, एनर्जी थोडी लो झालेली माझी. भाऊ लोक आले, हसमुख भाऊ आलेला आहे. ह्याचं नाव काय ठेवा ही समज नाही मला. असू द्या, चला निघायचं का, लईच कडकमध्ये आलाय भाऊ आपला. चला निघू. अयो औ हे बघा, हे बघा ह्याला म्हणते ते जीव. ही बघा पोरं काय काय घेऊन आली, बघा केळी घेऊन आली. एवढं मोठं बघा आणलाय. माझी काल रात्री कॅपॅसिटी संपलेली खरंच.